बघा ते बाळासाहेबांना सोडून बाहेर पडले, ते शरद पवारांना सोडून बाहेर पडले, ते उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले. पण त्यांनी आजपर्यंत कधी कोणावर जेवढी टीका केली नाही, तेवढी ते शिंदेंवर टीका करतायत. पातळी सोडून पण कधी-कधी टीका करतायत. का त्यांना असं करावंसं मी वाटतंय? तुम्हाला सांगू, बाळासाहेबांना सोडून बाहेर पडले तेव्हा विजय चौगुले त्यांच्याबरोबर होता. शरद पवारांना सोडून बाहेर पडले तेव्हा 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 विजय आत्ता शरद पवारांचे गेले. पण शरद पवारांकडे गेला तेव्हा विजय चौगुले त्यांच्याबरोबर होता. मला माहिती आहे ह्यांच्यात किती गट्स आहेत आणि किती गट्स नाहीत. हे फक्त काय असं 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 करून काय हे नाही चालत. तुम्हाला मी सांगतो की ह्यांच्यात किती गट्स आहेत. अरे यांना यांना कोण आता यांना एवढा ज्येष्ठ आमदार, श्रेष्ठ आमदार, त्यांना चांगल्या कुठलीतरी पोस्ट भेटायला पाहिजे होती ना मंत्रिमंडळामध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. आता त्यांना दिलं काय ते वनमंत्री दिला. आता ते त्यांना ते टोचत होतं त्यांना तिकडे. मग आता आपल्याला जर मग कशा पद्धतीने काय करायचं? मग की उठ सूट शिंदे साहेब, उठ सूट शिंदे साहेब. शिंदे साहेबाचं नाव घेतलं की 4 टीव्हीमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळते. तेवढं सोडून त्यांनी काय चांगलं काम केलंय हे त्यांनी दाखवून द्यावं ना आम्हाला.